अशी आमची आता परिस्थिती आहे का खायच्या वस्तू आणि धान्य घालायचे कपडे आणि ह्या सगळ्या मौल्यवान वस्तूंची नुकसान झालेली आहे। कधी पाणी घुसले मावशी? हे सकाळी घुसले 7:30 पावणे 8 वाजता घुसले। काय नुकसान झाले नक्की? वॉशिंग मशीन, फ्रीज, घालायचे कपडे इथपर्यंत पाणी होतं। कपाटात पाणी घुसलं हे बघा, बाजरी, गहू, हे बघा हे सगळं पाण्याने खराब झाले कपडे। हे शिल्लकच राहिलं नाही। हे बघा इकडं पण तुम्हाला दाखवते, आतली रूम बघा तुम्ही, किचनमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही। फार वरून पाणी किचनच्या वरून येत होतं, देवघर देवाचं इथं सुद्धा सगळं इथपर्यंत पाणी होतं। त्याच्यानंतर कोणी मदतीला वगैरे आलंय का तुमच्या धावून? इथे आता पोरं आली होती, पोरांनी एवढी टीव्ही ठेवली फक्त वरती कपाटावर काढून, बाकी बघा हे कूलर वगैरे सगळं असं अस्तव्यस्त झालं सगळं आणि याचे सगळ्याचेच नुकसान झाले। किचनच्या खालीपर्यंत पाणी, टोपलं बाहेर वाहून आलं, हे उलटं पालटं झालं सगळ्या टाक्या। हे तर फारच कामातून गेलं, मशीन उलटं पालटंच पडलं होतं पाण्यामध्ये। फ्रीज आता पोरांनी उचलून ठेवलाय। पंचायतीचे कर्मचारी बाबूभाऊ येऊन गेले, बाबूभाऊ येऊन गेले, हां वाजगे भाऊ पण आले होते। बरं, मग आता काय तात्पुरतं तुम्हाला पुढे दुसरीकडे स्थलांतरित करणार आहेत? काय अजून काही बोलले नाही। संतोष भाऊ पण येऊन गेले, संतोष पाटे। हो बोला भाऊसाहेब, बोला काय परिस्थिती आहे, पाणी केली का आणि यांना कशा प्रकारे तुम्ही मदत उपलब्ध करून देणार आहे? आता आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये असं 10,000 क्युसेक पाणी अचानक सोडल्यामुळं ही काही परिस्थिती निर्माण झालेली आहे। याबाबत आपण काल परवा सूचना जाहीर केल्या होत्या, दवंडी दिलेली आहे। त्याचबरोबर आता झालेलं जे नुकसान आहे हे नैसर्गिक आहे, मात्र यांना आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतर करत आहोत। तुम्ही कशा प्रकारे त्यांचं मदत कार्य केलेलं आहे? सकाळपासून आपण पाहणीच करत आहोत। मी जस्ट आत्ताच आलोय, तुमच्या सोबतच आलेलो आहे। आणि माझं नाव रुपेश नामदेव इलोई। पद काय तुमचं? मी ग्राम महसूल अधिकारी नारायणगाव। आणि ह्यांना आपण लगेच स्थलांतर करत आहोत। इथं व्यायामशाळा आहे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपण जी काही निवाराची केंद्र दिलेली आहे त्यामध्ये इथली व्यायामशाळा, मुक्ताई मंदिर आणि जे काही हॉल वगैरे आहेत त्या पद्धतीने ह्यांना जसे जसे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण स्थलांतर लगेच करण्यात येणार आहे। आपल्यासोबत या वॉर्डचे ग्रामपंचायत सदस्य जुबेरभाई आतार आहेत। जुबेरभाई, फार मोठं नुकसान या नागरिकांचं झालेलं आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन आपण केलेलं आहे आणि यांना कशी मदत उपलब्ध होणार आहे? नमस्कार। यांना आहे ना आता व्यायामशाळा इथे हलवण्यात येणार आहे आणि यांना जी पण गरजेची मदत असेल ती आम्ही करू। सरपंच उपसरपंच बाबू पाटे यांनी काही आपली व्यवस्था केली बोलला आहे। ते मला म्हणाले की मुक्ताई मंदिरामध्ये काही कुटुंब हलवण्यात आलेले आहे, आपलं त्यांना सहकार्य म्हणजे कशा प्रकारचं तुम्हाला सहकार्य आहे? हाय, चांगलं सहकार्य आहे। ते आले होते सकाळी, त्यांनी व्यायामशाळा आणि समाज मंदिराचं हॉल उपलब्ध करून दिलेलं आहे, तरी त्यांच्याबरोबर आम्ही पण त्यांना मदत करू। जुबेरभाई, किती कुटुंब आहेत एकूण ज्यांचा हा पुराचा फटका बसलेला आहे? तरी लोक आहेत सगळी? 20 ते 25 कुटुंब आहे। साधारण किती लोक आहेत? लोक आता एका कुटुंबामध्ये बघा 3-4 लोक असतील। साधारण 200 ते 250 कुटुंब व्यक्ती इथं बाधित झालेले आहेत। बरोबर।